रामकृष्ण हरी मंडळी, कशा सर्व मजेत ना. आज आपण बघणार आहोत रोटी मेकिंग. लाखो रोटी फॅक्टरीज मध्ये कशा बनतात ते आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा बरं का. एकदम सुंदर आणि मस्त व्हिडिओ असणार आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे भारी भारी व्हिडिओ बघायला भेटतील. सर्वात आधी बघा, एवढं मोठं पीठ डायरेक्ट मशीन मध्ये टाकलं जातं भाऊ. का बरं? तर कणिक बनवण्यासाठी. पीठ टाकल्यानंतर मस्त पैकी आरोचं पाणी, बरं का, चांगलं शुद्ध आरोचं पाणी त्याच्यात टाकलं जातं. प्रमाणात, जास्त नाही कमी नाही, व्यवस्थित प्रमाणात टाकलं जातं. आणि मग त्याचं होतं कणिक. ते मशीन गर 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 फिरायला सुरू होतं आणि 5 मिनिटांमध्ये बाबा कणिकचे गोळे तयार होतात. बघू शकतात तुम्ही. बघा मग काय, कणिक बनत असताना त्याच्यात थोडंसं घी पण टाकलं जातं, कारण पौष्टिक झालं पाहिजे ना. रोटी आहे भाऊ, चांगली झाली पाहिजे. मग काय, सगळं काही झाल्यानंतर कणिकचा मोठा भक्कम गोळा डायरेक्ट त्याच्या ट्रॉलीमध्ये काढला जातो आणि तो जातो कन्व्हेअर बेल्टवर. कुठं तर जिथं आता ते गोड्यांचे चपटी लेअर बनते आणि तिथं ते पोळ्या बनतात, तिथं ठिकाणी जातो तो. बघून घ्या तुम्ही, व्हिडिओमध्ये बघू शकतात. ते त्याच्यात टाकलं की तो एवढा मोठा कणिकचा जाडा बम गोळा एकदम चप्पट परत पत्रेसारखा होऊन जातो. मग काय, हळूहळू कन्व्हेअर बेल्टवर जातो, त्याच्यावर थोडं पीठ शिंकडलं जातं आणि मग तिथं एक ढाचा असतो. ढाचा म्हणजे कसं, ते गोल गोल त्याच्यातनं ते बरोबर रोटीच्या आकाराचं गोल गोल कट होत जातं. आणि थोडं पुढे गेलं की ते उर्वरित भाग वेगळा आणि आपली गोल रोटी वेगळी होत जाते. बघा तुम्हाला दिसेल आता, बघा बघा बघा, दिसलं? असं होतं. मग काय, त्याच्यानंतर मस्त गोल गोल रोटी पुढे जात असते. आणि काही ज्या रोट्यांचे आकार वेगळे वाकडे असतात ना, ते काढून घेतात, रस्त्यातच काढून घेतात. बघा असे काढून घेतात त्यांना रस्त्यात. आणि मग चांगल्या चांगल्या रोट्या पुढे जातात. आणि अथांग प्रवास झाल्यानंतर ते गोल गोल रोटी जाते आपल्या हीट वेव्ह मध्ये, म्हणजे कुठं एकदम गरम गरम उष्णतेमध्ये, वरून पण हीट, खालून पण हीट. त्याच्यामुळे काय होतं की रोटी जी आहे ती लवकर पकते. बघा दिसलं तुम्हाला, हे असं. मग काय, 2 मिनिटांमध्ये रोटी बनते आणि मग रोटी येते बाहेर. कन्व्हेअर बेल्टवर त्यांचा प्रवास पुन्हा सुरू होतो. आणि तिथून थोडेच पुढे गेले की मस्त त्यांच्यावर बारिश होते. कसली? अरे घीची बाबा. घी शिवाय रोटी चांगली लागणार आहे का? मस्तपैकी त्याच्यावर थोडं थोडं घी लावलं जातं, जेणेकरून ती रोटी अजून पौष्टिक होते. मग काय, तिथून पुढे गेल्यानंतर डायरेक्ट एका ठिकाणी रोटी जमा केली जाते. असा असतो रोटी बनण्याचा प्रवास. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करा बरं का. सर्व रोटी एका ठिकाणी जमा होतात आणि तिथून जातात त्या शाळांमध्ये लहान लहान विद्यार्थ्यांसाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करून घ्या. खूप छान आणि सुंदर व्हिडिओ आपण बनवतो.